नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजपासून तुम्ही ऐकणार आहात रंगराव बापू पाटील यांची डाव ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात रंगराव बापू पाटील यांच्या डाव ह्या कादंबरीचा भाग पहिला. उज्ज्वलाचं गेल्या महिन्यात लग्न झालं होतं. तिला बापानं दिवाळीला 4 दिवस आपल्या घरला आणलेली होती. 4-5 महिने नांदून ती आली होती. ती फारशी गोरी नसली तरी फार काळीही नव्हती. गव्हाळ रंग तिला शोभून दिसत होता. रानवाऱ्यातली ती शेतकऱ्याची मुलगी. रानातला विविध तऱ्हेचा रानमेवा खाऊन ती कमी वयात मोठी दिसायला लागली होती. आता लग्न झाल्यापासून तर तिचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं. हातात हिरवा चुडा, गळ्यात पिवळ्या धम्मक झगझगत्या मण्यांची बोरमाळ, कानात झुबे, अंगावर लग्नातलं नवं कोरं पातळ. या सगळ्यामुळे ती फार उजळ दिसत होती. भूल पडेल अशी तिची काया होती. धोंडवाडीच्या हणमाची ही पोरगी. हणमा एक गरीब शेतकरी, परिस्थितीने आणि स्वभावानं सुद्धा. पोरगी लग्नाला आली आणि हणमा काळजीत पडला. अनेक स्थळं पाहिली. शेवटी हिंगणगावचं स्थळ त्यांनी पसंत केलं आणि महिनाभरातच पोरीचं लग्न उरकून टाकलं. आता दिवाळ सणाला तो तिला इकडे घेऊन आलेला होता. ही धोंडवाडी 2-3 हजार मनुष्य वस्तीची. कृष्णाकाठी झाडाझुडपांच्या दुलईत विसावलेली होती. त्या वाडीला काहीही कमी नव्हतं. कृष्णाकाठची सुपीक काळी कसदार जमीन, जलसिंचन योजनेचं पाणी सगळ्या शिवारात खेळत होतं. पाहावं तिकडे हिरवगार उसाचं रान सर्वत्र डुलत होतं. कुठे मकाही पिकत होता. कुणी भाजीपाला करत होतं, कुणी फळझाडं लावली होती. 1-2घांनी द्राक्षबागा केल्या होत्या. धोंडवाडी तशी सुखात होती, पण तिथली जमीनदारांची पोरं मात्र विचित्र होती. विचित्र म्हणजे त्यांना नीती अनिती कळतच नव्हती. पैशाच्या जोरावर वाटेल ते करत होती. मारामारी करणं हा त्यांचा प्रमुख उद्योग. गरिबाची एखादी चांगली पोरगी दिसली की त्यांनी कवळी काकडी मोडून खाल्लीच. त्यांच्या घरी म्हशी, दूध, तूप संपायचंच नाही. अंडी मटण खाऊन ही खोंड कृष्णाकाठनं सतत डिरक्या टाकत. मग त्यांना कशाचंही भान नसे, फिकीर नसे. इथे रानचिमण्या होत्या, पारवं होती, वल्ले होते, साळुंख्या होत्या, लावरी होत्या, सुतार पक्षी होते, चतुर होते. ही सगळी पाखरं धोंडवाडीच्या भोवती असलेल्या झाडोऱ्यातनं हिंडत. रात्री झाडात खुशाल पंख मिटून बसत. धोंडवाडीच्या काळ्या कसदार मातीत हणमाची पोरगी फोफावली, तरणी बांड झाली, उंच झाली, पुष्ट झाली आणि मग धोंडवाडीची तरणी पोरं वेडी झाली. तिच्यासाठी वेडं झालेलं असंच एक भोसल्याचं पोर. त्याचं नाव दीपक. या पोराचा बाप धोंडवाडीतला एक प्रतिष्ठित आणि मातब्बर माणूस. वाडीत त्यांनी टोलेजंग बंगला उठवला होता. दरवर्षी 700-800 टन ऊस कारखान्याला जाई. 2-3 लाखांचा धनी. दारात 2-3 फटफट्या, बैलांचा खिल्लार दावणीला, 7-8 गवळारू म्हशी. दूध दुभत्याला तोटाच नाही. दीपकची बॉडी ही झपाटून वाढली. ओठावर मिसरूड फुटली, छाती रुंदावली, दंड पिळदार झाले. मांडीत पोरगं भरून चांगलं कणखर झालं. शिवारात एखादी तरुण पोरगी दिसली की ते शीळ घाली. त्याला जाब विचारायची ताकद कोणाचीच नव्हती. सायंकाळ झाली होती. धोंडवाडीच्या झाडांच्या शेंड्यावर अजूनही सोनेरी किरणं रेंगाळत होती. चारा शोधणारी पाखरं अजूनही त्या सोनेरी प्रकाशात पंख पसरून तरंगत होती. कृष्णाकाठच्या पाण्यावरून आलेला थंड वारा अंग शहारून जात होता. उज्ज्वलाची मैत्रिणी सरस्वती घाईघाईनं तिच्या छोट्याशा घरात आली. तिने उज्ज्वलेला पाहिलं आणि विचारलं, उजे, आज तू एकटीच वय का घरात? अगं वय की का? गेली कुठं म्हणायची सगळी?
अगं आई अजून कामावर नाही यायची. आणि तुझा नाना गेल्यात वैरण आणायला. आणि तुझा भाव, अगं तो सातारला आहे आता शिकायला. आणि तू एकटीच वय घरात, वय की. अगं तुला भ्या बी कसं वाटत नाही एकटीला घरात. अगं भ्या वाटाय काय झालंय, इथं कोण येतंय. अगं तसं नाही, आपलं गाव या असलं त्याला ना लाज ना लज्जा. काय झालंय काय. अगं माणूस काय शान राहिले वय. काय करतंय, मनाला येईन ते करते, डोसकं ताळ्यावर नाही बघ त्याचं. असं दोघींचं बोलणं झालं. ती आत येऊन बसली. थोडा वेळ गप्पा झाल्या. उज्ज्वलाच्या सासरचा विषय निघाला, दाल्याचा विषय निघाला आणि मग ती थोड्या वेळानं निघून गेली. दुपारी नाना वैरणीला जाताना सुद्धा उज्ज्वलानं वडिलांना म्हटलं होतं, तुम्ही जात आहे वैरणीला, पण मी एकटीच आहे व घरात. आता तुला कोण खात आहे काय. खात नाही हो, खाऊन बघतंय. म्हणजे अहो तो भोसलेचा दीप्या. हां, अहो सारखा माझ्याकडे टाका माका बघतोय. आता मी दिवाळीला आल्यापासून 2-3 वेळा आपल्या घराला येऊन गेला तो. अगं त्याचं काम होतं. कसलं काम. त्याचं पैसे द्यायचेत आपण. कसलं पैसं. अगं कर्ज काढलं आहे त्याच्या वडिलाकडनं. कर्ज कशा पाय. तुझ्या लग्नाला. कर्ज काढून लगीन केलं वय माझं. कर्ज काढूनच पोरीच्या बाला लगीन करावं लागतंय, त्यात आपण गरीब आहे. बरं किती पैसे काढलं तरी. 2 लाख काढलंय की. ह्या बाया इतकं वय. आता तुला चांगला नोकरदार नवरा पाहिजे म्हणल्यावर तेवढा हुंडा द्यायलाच पाहिजे ना. अहो एखाद्या गरीबाला द्यायची होती मला. मी केव्हा म्हणलं तुम्हाला नोकरदाराला द्या म्हणून. अगं तू नाही म्हणली, पण तुझ्या आईला तसं वाटत होतं, मला बी तसंच वाटत होतं. पण आता ते पैसे कशाने फेडायचे. करू ग काहीतरी अवस्था. तू नका काळजी करू, आमचं आम्ही बघतो. तुझ्या आणि जीवाला गोर नको. तेव्हा आला तर काहीतरी म्हणशीन बिनशीन. म्या कशाला बाई म्हणायला जाऊ. पण माझ्याकडं जर वाकड्या नजरेनं बघायला लागला तर चुलीतल्या फळकुटानं त्याला सळला करीन मी. तुझं तरी काहीतरीच असतंय बरं का. अगं ती मोठी माणसं तुझ्याकडं कशाला वाकड्या नजरेनं बघतील. ते घरानं मोठं आहे. असू द्या, तुम्हाला काय माहिती आहे का. असं उज्ज्वला म्हणाली होती, परंतु ते ऐकायला नाना तिथं थांबलाच नव्हता. हातात खुरपं आणि दोरी घेऊन तो केव्हाच रानाकडे सुटला होता. दुपारचं हे बोलणं एखाद्या चित्रपटासारखं उज्ज्वलाच्या डोळ्यांपुढनं सरकलं आणि त्यानंतर तिची मैत्रिणी सरस्वतीही तिला भेटून गेली होती. उज्ज्वलानं चूल पेटवली. चुलीवर तांदूळ शिजत घातले. आई येण्यापूर्वी आपण स्वयंपाक आवरून ठेवावा म्हणून ती कामाला लागली. बाहेर गेली. दारात बाभळीच्या काट्यांचा हेल होता. त्याच्या काटक्या तोडण्यासाठी ती बारकी कुऱ्हाड घेऊन गेली. खाली लाकूड ठेवलं आणि त्यावर बाभळीची काटेरी फांदी घेऊन ती तोडायला लागली. कोणाच्या तरी पावलाच्या आवाजानं ती भानावाली. काय कवाली ग तू. तिने चमकून बघितलं तर भोसल्यांचा दीपक दारात दत्त. कपाळावर झुलपं जरा बेरकीच दिसला तिला. मला येऊन झाली की 7-8 दिवस. तिने हसत हसत उत्तर दिलं. मग कसं काय, बरं आहे ना. हा बरंच आहे की. आई कुठे गेली तुझी. ती रोजगाराला गेली. नाना वैरणीला. आणि भाव तो सातारला आहे. असं बरी एकटीच आहे आज. म्हणजे काय नाही आपलं सहज म्हणलो. त्यांनी कपाळावरची झुलपं जरा मागे सारली. उज्ज्वला. काय हो. माझं एक काम करते का. न कराय काय झालं. मला पाण्याचा तांब्या दे की. ती उठली. तिने पाण्याचा तांब्या भरून आणला आणि देवळीत ठेवला. घ्या. अगं हे काय, हातात दे की. घ्या की तिथनं. का तिथनं घेऊ ना. ती घरातून बाहेर यायच्या आतच तो घरात घुसला आणि तिचा हात धरला. ती ओरडणार इतक्यात तिच्या तोंडावर एक हात दाबला आणि तिला घरात ढकलत न्यायला लागला. ती हात सोडून घ्यायला लागली. सुटण्यासाठी त्याच्या हाताशी झटापट करू लागली. पण त्यांनी तिला खचून धरली आणि ढकलली. या गडबडीत ती चुलीजवळ पडली. चुलीतलं लाकूड पेटलेलं होतं त्यावर ती पडली. पदर पेटला, काकणं फुटली आणि मग तिने हाक मारली. काकी. त्यांनी पुन्हा तोंड दाबून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तिने पुन्हा जीव एकवटून हाक मारली. काकी काकी पळा पळा, काकी मेले मेले, काकी पळा.
आणि तेवढ्या शेजारच्या घरातून तिची चुलती आणि आणखीन काही बायका घरात पळत आल्या. त्यांना बघताच दीपक चमकला आणि उज्ज्वलाला सोडून तिथनं पळून गेला. उज्ज्वला भयभीत होऊन उभी राहिली होती. भीतीने तिचं सगळं अंग थरथर कापत होतं. का वशी आलता ग ह्यो लांडगा? भाड्याला चांगलं ठेचू नाहीस का? काकी कपाळावरच्या शिरा ताणून म्हणाली. उज्ज्वला रडायला लागली. चल आमच्या घराकडं. तिच्या चुलतीनं दार ओढून घेतलं आणि आपल्या पुतणीला उज्ज्वलेला आपल्या घराकडे घेऊन गेली. कडूसं पडलं, दिवे लागण झाली, चुली पेटल्या. धोंडवाडीच्या कौलारू घरांवर धूर साकाळायला लागला. माणसं रानातनं परतायला लागली. नदीकाठची थंड हवा आणखीनच गारठा घेऊन वाडीतनं फिरायला लागली. धोंडवाडीच्या एका टोकाला कुत्र्यांनी उगीचच ओरडून दंगा उसळवला होता. उज्ज्वलाची आई रोजगार करून घरला आली. डोक्यावर पाटी आणि त्यात जळणाचा एक छोटासा मोदळा होता. ती गोरेपान नाकेली होती. ढब्बू पैशा एवढं कुंकू लावी, इरकली लुगडं नेसी, दंडात एदवडी चोळी, पायात नक्षीची पोकळ जोडवी, शेलाट्या अंगाची. ती बोलायला लागली म्हणजे जवळच्या शांत परिसरात ओरखडा उठल्यागत वाटे. तिचा आवाज कर्कश, म्हणून तिचा नवरा हणमा आणि पोरगी तिला भिवून घाबरी होत. तिने हळूच पाठी खाली उतरली. घराचं दार बंद, कुलूप घातलेलं होतं. ते तिने बघितलं. कुठं गेली ही सटवी अनिक? सांचा वकूत घरात अशा येळेला लक्ष्मी येते आणि ही कुठं उल्लातली? असं म्हणून ती इकडे तिकडे बघायला लागली. शेजारच्या घरातनं दिवे लागले होते, चुली पेटल्या होत्या. भाकरी थापल्याचा थपाक थपाक असा आवाज येत होता. कुठे आमटीला ठिकरी दिल्याचा खमंग वास दरवळत होता, कुठे पाळणा कुरकुरत होता. सांज कालव्यानं सगळं धोंडवाडीचं वातावरण भरून गेलं होतं आणि उज्ज्वलाच्या आईच्या घरात मात्र शुकशुकाट होता. तेवढ्यात हणमा आला. हणमा सावळा आणि गोल चेहऱ्याचा. पैलवानकी केली होती पूर्वी, त्यामुळे गडीत दणकट होता. खैराच्या गाठीगट टणक आणि मजबूत. अंगात एक आखूड दणकं, तांबूस रंगाचं जाडं बरडं धोतर, पायात चारतळी पायताण. कामानं शरीर वाकून गेलं होतं. अंगात मात्र ताकद इप्रीत. एक कोपरखळी मारून तो एखादा रेडासुद्धा मटकन खाली बसवी. नदीला आंघोळ करताना त्यांनी दंड थोपटला तर तो नदीकाठ दुमदुमून जाई, त्याचा प्रतिध्वनी येई. डोहात डुबकी वाजवली तर सबंध परिसर घुमे, असा ताकदबाज माणूस. पण परिस्थितीने तो आता अगदी मऊ झाला होता. त्यानं दणकून भारा अंगणात टाकला. मुक्ता तिथेच पाठी ठेवून अंधारातच कमरेवर हात ठेवून उभी राहिली होती. तिला पाहून तो म्हणाला, काय अशी रुक्मिणीगत उभी राहिली? विठ्ठलाची वाट बघते काय? त्याचा चेष्टेचा सूर ऐकून ती जरा खुलली आणि तिचे दिवसभराचे श्रम कुठल्या कुठे पळाले. वै की विठ्ठलाची वाट बघत थांबली या. आणि त्यांनी बंद दाराकडे बघितलं. तिच्या आईला, ही कुठे गेली पोरटी? हां, तिच्या आईला शिवी देऊन विचारा आता. अगं पण गेली कुठे ही? मला विचारा की. अगं सवनं विचारतोय मी. मग मी बी सवनच सांगती. त्यांचा संवाद ऐकून शेजारी जरा दूरवर असलेल्या घरातनं उज्ज्वलाची चुलती उज्ज्वलाला घेऊन आली. दोघी संगटच आल्या. पोरगी पदर डोळ्याला लावून मुसमुसत वडिलांच्या जवळून गेली आणि जाता जाता खवळून म्हणाली, नाना नाना, त्या भाड्याचं काय कर्ज असेल ते देऊन टाका. काय झालं? चकू काकूला विचारा. आणि काहीतरी वटवटत आत निघून गेली. मग हणमाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. दुपारी पोरीनं जी भीती व्यक्त केली होती ती अखेर खरी ठरली म्हणायची. काय झालं ग सखू? डोक्यावरची चुंबळ हातात घेऊन मुक्ताबाईनं विचारलं. आपलं कर्म. अगं म्हणजे काय? त्यो हलखट आला? कोण? अगं ते भोसल्याचं पोरग. त्यो दिप्या होय? हां. काय केलं दिप्यानी? अगं आता काय सांगू? अगं तू खडा खडा सांग सगळं. हां सांग. हात कचलतो त्याचं येळ्यानं. मुक्ता म्हणाली, अगं घरात कोण नाही बघून आला होता त्यो. उजीभर दंगामस्ती केली, पातळ पेटलं, काकणं फुटली, त्याला फोड उठला. कवा चालता तो? अगं सांची पारणच की. अगं मग कोण होतं का नव्हतं इथं? आम्ही पळालो की पोरगी आरडल्यावर. आम्ही पळत आलो तर भाड्या मान खाली घालून बाहेर पडला इथनं. तुला काय हात नव्हती का गवंडगे?
चोळीतला फाळ घालू नयेस का त्याच्या पियाकटात? नाही तर कुलती लावू नयेस का त्याच्या इजारीला? मुक्ता रागानं म्हणाली. अंगणात टाकलेल्या वैरणीच्या बिंड्यावर हणमा डोकं धरून बसला होता. त्याचा पारा हळूहळू चढत होता. तळपायाची आग मस्तकाकडे सरकत होती. त्याचा पैलवानी पिंड बंड करून उठला होता. पुरीचा हात रक्तबोंबाळ झालाय. कशानं ग? बांगड्या फुटल्या, हातात घुसल्या. तोंडाव एक हात दाबला आणि दुसऱ्या हातानं तिला कोणात ढकलत नेत होता. आईला या भोसलेच्या, माझी पोर ह्याला कोण वाटली? असं म्हणून हणमा बैठक मारल्यागत करून उठला आणि झपाट्यानं घरात गेला. फरशी कुऱ्हाड त्यांनी हातात घेतली आणि पुन्हा एक शिवी हासडून तो बाहेर पडला. तशी सगळी घाबरली. सखू मोठ्यानं ओरडली, अरे अरे कोणीतरी नानासनी आडवा. तो आवाज ऐकून अगोदरच शंकाकुल झालेली त्याची भावकी पुढे धावली. सखूचा दाल्ला भीमा आडवा झाला. अरे नाना, असं का? काय हे? आडवा यायचं नाही कोणी. माझ्या पुरीबरोबर लगट करणाऱ्याचा हात तोडूनच मी मागं फिरणार आहे. आणि नानानं कुऱ्हाड हवेतच गरकन फिरवली. तोच नानानं अडवायला आणखीन माणसं पळाली. भीमानं पाठीमागे जाऊन नानाला कवळा घातला. सोड मला, मी त्याला ठेवत नाही. अरे काय नाना हे? हा? नानाचा चुलत चुलता 70 वर्षांचा म्हातारा धडपडत तिथे येऊन म्हणाला, मला सोडा, कोणी माझ्या वाटत येऊ नका. अरे पर काय झालंय काय? आता मला काही विचारू नका कोणी. नानानं आणखीन ओरडून म्हटलं, अरे पर झालं तरी काय? त्या भोसल्याच्या पोरानं माझ्या पोरीची आगळी काढली. सोड मला. अरे हनुमा, का उगाच अवसान आणलंय? तिथं गेलास तर तुझी हाडं सुधीक नजर पडू द्यायची नाही ती माणसं. विचार कर आणि माघारा फिर. तुझं खोपाट बी इथं सरळ राहायचं नाही. जरा विचार कर. गावातला एक माणूस दंगा ऐकून तिथे आला आणि हणमाच्या पुढे उभं राहून तो आणखीन म्हणाला, हे बघ, शहाणा असलास तर मागं फिर. वरडून आरडून असं सोड उगवायचं नसतो. तुझं घर तरी जागेवर ठेवतीन का? अरे लेका, लय बंड आहे ती. हा, आणि बड आहे त्याच्या. उगच आपलं गप गप मागं फिर हो घरला. इथं गरीबाचं अजून काय बी चालत नाही. कुऱ्हाडीवरची नानाची पकड ढिली पडली. तो पुन्हा एकदा म्हणाला, माझ्या पोरीचं त्यांनी नाव का काढलं मग? अरे तो कुणाच्या पोरीचं नाव नाही काढत. दिसली काकडी का लावतो अंडाला, असं चाललंय त्याचं. कवा तरी कोणतरी त्याला यमसाधनाला पाठवल ना, तेव्हा त्याचं कारस्थान बंद होईन. म्हणूनच मी कायमचा बंदोबस्त करायला निघालो त्याचा. ना त्यो घास आपला नाही आहे. कशाला झक माराय त्याच्याकडं? पोरीला लागणारा कर्ज घेऊन आला मग. त्यानंच ते पोरगं तसं धाडस करायला गेलं. हे बघ नाना, गप मागं चल. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. नाही पटलं तर खुशाल जा, पण पुन्हा आम्ही मदतीला म्हणलं तर येणार नाही. तुझं तुला निस्तरायला लागल. असं म्हणून भीमानं नानाला हाताला धरून परत घराकडे ओढत आणलं. अरे खोळ्यासारखं काहीतरी करून चालतंय वे, असं आणखीन गर्दीतनं कोणीतरी म्हणालं आणि हणमाला घेऊन सगळेजण त्याच्या अंगणात आले. या दंडग्यानं धोंडवाडीतली कुत्री आता जोरजोरात भुंकायला लागली होती. दंगा कशाचा आहे म्हणून आणखीन माणसं तिथे जमली. हळूहळू त्यांना सगळी बातमी कळाली. पोराच्या बाला सगळी जण मिळून ताकीद करू बरं का. पोरगं वळूगत सगळे शिवारातनं फिरतंय. बायकांनी एकटं फिरायची सुई नाही राहिली बघा. अरे त्याच्या बापाला माहीत नाही वय, बापाचं काय चालत नाही पोरापुढं. त्यो पुढारपण करतोय तालुक्याचं, विचारत त्याला कुणीच नाही तिकडं. आणि इकडं पोरगं दावं नसलेल्या खोंडागत सगळ्या मळीनं उधळते. ते काय नाही, मी आता पोलीस कंप्लेंट करणार. मी काय गप बसणार नाही. हणमा गुरकावत बोलला. आता कसं बोलला? हे पटलं का? कुऱ्हाड घेऊन पळायला लागलाय. अरे त्या बंगल्यात 10-15 आगडबम गडी आहेत का आम्हाला? त्यातला एक जरी आडवा आला तरी तुझं काही चाललं नसतं. म्या एकाची खांडोळी केली असती. अरे पण किती जणांची खांडोळी करणार? कोण आडवा येईन त्याची करणार. पोलीस तुला सोडतीन वय? फाशीची शिक्षा होईन की. तरी सुधीक मी भेलो नसतो. अरे पण का म्हणून उगा वाढीचार लावलाय? सरळ आपली पोलीस कंप्लेंट द्या, मोकळं व्हा. सरकार आता गरीब लोकांना संरक्षण देतंय. होय नाना होय, तू तसंच कर. ते रीतसर होते बघ. त्याच्याशिवाय त्याच्या बापाचं बी डोळं उघडायचं नाहीत. एकदा नाक खाली झालं ना की त्याचं तालुक्यातलं वजन बी गेलं. कर म्हणा पुढारी पण. हां, आणि त्या पोराला बी चांगली ठेच लागल तुरुंगाची हवा खाऊन आल्यावर. बरं नाना उठ, मुक्ता उठ, ए सकू उठ.
जेवणा खाण्याचं काहीतरी बघा. उठा सगळी उठा. सकाळी तालुक्याला जावा. कोण कोण जायचं ते ठरवा. उठा, असं बसू नका बचकत पाणी घेऊन. हळूहळू सगळेजण उठले. सकून चूल पेटवली. उज्ज्वलाचे डोळे रडून रडून सुजले होते. तिची आईसुद्धा उंबऱ्यातच डोक्याला हात लावून बसली होती. ती उठली आणि म्हणाली, सखू करते मी स्वयंपाक बस. मग नानाही तिथून उठला. अंगणातल्या रांजणात तांब्या बटाक्कन बुडवून घेतला आणि हातपाय धुवायला लागला. पण त्याचं मन मात्र भडकतच निघालेलं होतं.